नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि या जिल्हा शासकीय रुग्णालयात जे काही वास्तव आहे, ज्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची जे काही सध्याची परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आज करतो आहे. माझ्या हातामध्ये आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आकडेवारी. जवळजवळ वर्ग 119 पदं या ठिकाणी मंजूर आहेत. त्यापैकी फक्त 4 पदं ही भरलेली आहेत. 4 वर्ग 1च्या अधिकाऱ्यांवर या जिल्हा रुग्णालयाचा 350 बेड असलेल्या जिल्हा रुग्णालयाचा कारभार हाकला जातो आहे. त्याचबरोबर फिजिशियन असेल, भूलतज्ञ असेल, अस्थिरोग तज्ञ असेल, कायमस्वरूपी अस्थिरोग तज्ञ देखील नाही आहे. भूलतज्ञ तर या ठिकाणी अनेक वर्षाची समस्या आहे भूलतज्ञाची आणि फिजिशियनची. हे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे या रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. अत्यंत तारेवरची कसरत काही मोजक्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची, हाताच्या बोटावर जे वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयात काम करत आहेत त्यांची तारेवरची कसरत वर्षानुवर्षे या ठिकाणी होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण इथं नेमकी ही समस्या काय आहे येथील रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 ग्रामीण रुग्णालय आणि 3 उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि अजून 2 रुग्णालय प्रस्तावित आहेत ज्यांची मंजुरी शासनाकडून आलेली आहे रामपूर आणि वावेसाठी. परंतु अजून त्या ठिकाणी पदभरती न झाल्यामुळे ते अजून कार्यान्वित करण्यात आलेले नाही आहे. परंतु बाकीचे जे 11 ग्रामीण रुग्णालय आहेत, 3 उपजिल्हा रुग्णालय आणि 8 ग्रामीण रुग्णालयांपैकी एकच दवाखाना राजापूर जर सोडला तर बाकी इतर ठिकाणी कुठेच वैद्यकीय अधीक्षक पदं भरलेली नाही आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तर जे 2-3 वैद्यकीय अधिकारी जे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये पाहिजे तर बहुतांश मंडणगडला एकही वैद्यकीय अधिकारी नाही आहे, गुहागरला एकच वैद्यकीय अधिकारी आहे, लांजाला एक पण वैद्यकीय अधिकारी नाही आहे. अशी परिस्थिती या रत्नागिरी जिल्ह्यातली आणि बाकीच्या अरिस्टला किंवा उपजिल्हा रुग्णालयाला एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कामाचा ताण पडतो. 24 तास कार्यरत राहावं लागतं. नाही, जिल्हा रुग्णालयाची पण परिस्थिती अशीच आहे की त्या ठिकाणी 25% देखील पदं भरलेले डॉक्टरांची पदं भरलेली नाही आहे. आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा म्हणजे मंडणगडपासून जर पेशंट निर्फर इथं होतो त्यावेळी त्यांच्यावरती न्याय देण्याकरता डॉक्टरांची जे काही डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांच्याकडनं धावपळ होते. खरं तर ही जी आकडेवारी आपल्याकडे आहे ही जिल्हा रुग्णालय हे सार्वजनिक आरोग्याकडे असतानाची आहे. त्यानंतर आता हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षणाकडे 12 डिसेंबरपासून आलेले आहे. तर तेव्हाच ही संख्या कमी होती, ही वस्तुस्थिती आहे. सध्या माझ्या स्तरावरती ज्या अपॉइंटमेंट्स देता येतात यामध्ये आम्ही एक डॉक्टर डोळ्याच्या विभागात नेमलेले आहेत, एक सायकॅट्रीमध्ये नेमलेले आहेत, एक रेडिओलॉजीमध्ये नेमलेले आहेत, एक ऑर्थोपेडिक्स. त्यामुळे मी जॉईन झालो त्यावेळेला ऑर्थोपेडिक्सच्या नव्हतेच काय हे आलेले आहेत. तरीसुद्धा अजून बऱ्याच लोकांना नेमण्याची गरज आहे. अलीकडेच
आमचं मेडिकल कॉलेज असल्यामुळे आमचं निरीक्षणही होतं, इन्स्पेक्शन होतं NMCचं. ते NMCनेही त्यांचे अभिप्राय नोंदवलेले आहेत आणि शासनाला सूचना केलेल्या आहेत की 2 महिन्याच्या आत हे सगळी पदं भरण्यात यावीत. तर आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या 2 महिन्यात ही पदे भरली जातील. माझ्या स्तरावर जेवढी भरणं शक्य होतं ती केलेली आहेत, परंतु मला वाटतं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाच हा हेतू होता की आमच्याकडे कसे 20 डिपार्टमेंट आहेत. ही वैद्य अधिकारीची ही सिस्टीम आहे, ही DHSची आहे, सार्वजनिक आरोग्य. आमच्याकडे 20 वेगवेगळे विभाग आहेत, जसं ॲनाटॉमीपासून ते कम्युनिटी मेडिसिनपर्यंत, हाड्याचा विभाग, कान नाक घसा, डोळ्याचा विभाग. तर त्याच्यामध्ये आता काय झाले, अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मोठ्या प्रमाणात जाहिराती करून त्यांच्या याद्या तयार आहेत आता पोस्टिंगसाठी. तर त्याच्यामध्ये सध्या 2 पोस्ट झालेले आहेत आमचे, एक शरीररचनाशास्त्र विभागामध्ये आणि एक स्त्रीरोग विभागामध्ये. तर उर्वरित विभागामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची पोस्टिंग होणं अपेक्षित आहे. त्याबाबत आमच्या प्रशासनातर्फे सुद्धा सतत पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा रुग्णालय असेल किंवा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय असतील, यांची अवस्था फार बिकट आहे. आणि आपण आत्ता ऐकलं की जिल्हा शल्यचिकित्सक असतील, जिल्हा रुग्णालयाचे डीन असतील, ह्या दोघांनी त्याबाबत काही माहिती दिली. त्यातून एवढंच जाणवतं आहे की या ठिकाणी डॉक्टर का यायला मागत नाहीत, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी का टिकत नाहीत. तर रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना जे काही वेतन मिळतं, हाच एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे की कमी वेतन हे रत्नागिरीत देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळतं. या उलट परभणी असेल किंवा गडचिरोली असेल, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष भत्ता दिला जातो. तशा पद्धतीने जर रत्नागिरी जिल्ह्यासाठी भत्ता लागू केला किंवा विशेष वेतन लागू केलं तर मात्र येथील परिस्थिती नक्कीच बदलेल असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या 2 महिन्यात येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, निकाली निघेल, असेही देखील त्यांनी आपल्याला आश्वासित केले आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.